नमस्कार, मी अनिता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचा अनुज कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत करते। सो आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाओ, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाची प्रार्थना। सो चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया। तर कालच मी आईकडून जाऊन आली। ॲक्च्युली तिकडे काही मी शूट केलेला नाही आहे, फक्त थोडासा मसाल्याचा शूट केला आहे। मसाला जो मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोलली होती की मसाला दाखवेन, मिरची ॲक्च्युली दाखवली नव्हती मागच्या व्लॉगमध्ये, तर थोडासा म्हणजे जी मिरची आहे ती थोडासा शूट केलेला आहे मी। आणि ॲक्च्युली आता मी घरून आले आणि घरून मी काय काय आणले ते दाखवते। ॲक्च्युली मसाला झाला आहे, तो कसा झाला आहे तो दाखवते तुम्हाला मी, आणि पापडसुद्धा झालेत ते पण दाखवते तुम्हाला। कसा बनवला ते थोडासा शूट केला आहे, तर तो तुम्हाला दाखवते। तर चला सुरू करूया आजच्या व्लॉगला। आईकडून आली मी, कालच तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी घरी जाऊन मसाला करणार होती, पण तो करून आणलाय मी। तर आईने आता ॲक्च्युली बरण्या वगैरे नेल्या नव्हत्या मी, त्याच्यामुळे मी असंच पिशवीमध्ये आणलं, तर दाखवते। तर हा गरम मसाला थोडा आहे, म्हणजे अर्धा किलो धान्य घेऊन त्याच्याप्रमाणे मी मसाला घेतले होते सगळे। तर तो हा एवढा झालेला आहे, एक किलो झाला आहे हा पूर्ण पकडून, आणि वाससुद्धा मस्त येते। आणि हा मसाला 2 किलो मस्त झालेला, लाल कलर सुद्धा छान आहे आणि स्मेल सुद्धा मस्त आहे। तर आता हा मी ना भरून घेते बरण्यांमध्ये, आणि वाल पण आणले ताईकडून, आणि हे पापड घरी गेलो होतो तर पापड सुद्धा लाटले, उडदाचे पापड पण घेऊन आले मी, एवढे सारे आहेत हे। सो ते सुद्धा मला भरून ठेवायचे आहेत बरणीमध्ये। आता हे सगळं याला भरून ठेवते मी। बरणीला लावले पिशवी, कारण मग कसं वर्षभर राहायला पाहिजे ना, म्हणून मग पिशवी लावते, म्हणजे ते व्यवस्थित असं पॅक राहील। कारण मला आत्ता सध्या लगेच तरी वापरायचं नाही हा, कारण आत्ताला सध्याला आहे, त्याच्यामुळे मग हा व्यवस्थित असा पॅक करून ठेवतो। हा मसाला भरून घेते मी, तोपर्यंत तुम्हाला ही आधीची क्लिप बघून घ्या जी तुम्हाला दाखवते मी। म्हणजे हा एवढा छान मसाला, एकदम स्मेल तर एवढा भारी येतोय ना। तर हा आमचा आगरी मसाला आहे, जो वर्षभरासाठी आम्ही साठवून ठेवत असतो। तर तो कसा केलाय, तर तो छोटीशी क्लिप तुम्हाला मी दाखवते, तर ती बघून घ्या आधी, तोपर्यंत मी बरण्या भरून घेते। तर इथे बघू शकताय आईने सगळ्या ते पॅकेट होते ना अख्खा मसाल्याचे, ते सगळे ओपन केलेत आणि ते पूर्णपणे उन्हामध्ये वाळत टाकलेत। आणि यातला जो गरम मसाला आहे तो अर्धा मसाल्यासाठी आहे आणि अर्धा गरम मसाल्यासाठी आहे। तर आता तो पूर्ण वाळून घेणार आहे उन्हामध्ये 1-2 दिवस, आणि मिरच्यासुद्धा तोडून तिकडे तिने वाळत घातल्यात। तर तिच्या हिशोबाने तिने ते सगळं सेपरेट करून ठेवलं आहे, माझं अर्धं आणि तिचं अर्धं, तर तेच ती सांगते। तर बघू शकताय कसं हे वाळत घातलं आहे। तर त्या वाळत घातल्यानंतर मग पुढे नंतर मग त्या मिरच्या वगैरे तिने तोडल्या सगळ्या, म्हणजे ती देठं असतात ना, ती देठं काढली आधी, आणि मग ते 2 दिवस वाळून दिले मिरची। आणि त्याच्यानंतर मग मिरची नाही पण हा जो अख्खा मसाला आहे ना, तो तिने पूर्ण भाजून घेतला आहे, म्हणजे थोडा स्मेल येईपर्यंत, करपेपर्यंत नाही, थोडासा गरम करून घेतला आहे, असा वास येईपर्यंत मसाल्यांना। तर अशा प्रकारे बघू शकताय। आणि त्याच्यानंतर मग ते सगळं भाजून तिने सगळं पॅक करून ठेवलं रात्री, आणि मग सकाळी लवकर ते गिरणीत नेलं आणि मग ते दळून आणलं आहे। तर अशा प्रकारे आमचा मस्त असा आगरी मसाला रेडी होतोय।
तुम्ही बघू शकताय. आता इकडे बघू शकता, इथे धणे आहेत. हे अर्धे आईचे आहेत आणि अर्धे माझे आहेत. तर अर्धे गरम मसाल्यासाठी आणि अर्धं मसाल्यामध्ये टाकण्यासाठी आहे. इथे हळद पण आहे, हळद पण असते गरम मसाल्यामध्ये टाकायला दिलेली आहे. आणि सगळा गरम मसाला एवढा छान स्मेल येतो. आणि इथे बघू शकताय पापड आहेत आणि पापडसुद्धा लाटले होते. तर 2-3 दिवस गेली होती ना मी घरी माहेरी, तर उडदाचे पापड तिचे आईचेसुद्धा करायचे होते आणि माझेसुद्धा करायचे होते. तर एकदाच करून घेतले आता घरी गेलेली. तर कारण कसं इकडे लाटायला मला मग एकटीला सगळं जमत नाही, त्याच्यामुळे मग मी आईकडेच गेली होती आणि माझ्या कारणाने मग तिचेसुद्धा होऊन जातात. तर इथे बघू शकताय 5 प्रकारच्या मिरच्या आहेत, त्या दाखवते मी तुम्हाला. तर 5 प्रकारच्या मिरच्या असतात आमच्या आगरी मसाल्यामध्ये, बघू शकताय. आता हे पूर्ण देठी काढून वाळत ठेवलेले आहेत. आणि आता इथे बघू शकताय सगळे जे धणे वगैरे आहेत ना, ते सगळे थोडे थोडे करून तिने भाजून घेतलेत व्यवस्थित असे. आणि एवढा छान वास येत होता ना, पूर्ण स्मेल असा घरामध्ये एवढा छान येत होता ना मसाल्यांचा. आणि सकाळपर्यंत ॲक्च्युली जे भाजलं होतं ना, ते मसाला नंतर कुठून आणला सकाळी, तेव्हापर्यंत ह्या सगळ्या मसाल्यांचा वास येत होता. बघू शकताय हे अशा प्रकारे तिने पूर्ण असं सगळं भाजलं आहे मसाला. आणि नंतर मग भाजल्यानंतर मग ते दळायला नेलं होतं सकाळी तिने. तर एवढ्या साऱ्या अथक प्रयत्नानंतर आमचा हा आगऱ्यांचा मसाला रेडी होतो. सो तो तुमच्यासमोर आहे आता. तर आता हे बघू शकताय भरून झालं आहे पूर्ण. एवढ्या 2 बरण्या भरलेल्या आहेत. आता मला वर्षभर बघायला नको मसाला आणि विकत आणायला नको. सो घरचा असा मसाला असेल ना, तर वर्षभर बाहेरचा विकतचा मसाला खाण्याची गरज नाही लागत. आणि छान याला स्मेल पण मस्त येतोय आणि भारी एकदम कलर वगैरे एकदम छान येतो याला. आणि आता हे सगळं भरून ठेवले. आणि आता हे हिंगाचे खडे असतात ना, ते मी वरती ठेवते, म्हणजे ते टिकायला मदत होतं, खराब वगैरे होत नाही मसाला. तर आता हे ना वरती असे टाकून घेते मी 2-3 खडे याच्यामध्ये. आणि आता व्यवस्थित पॅक करून ठेवते. आता मसाले तर झाले भरून. आता गरम मसाला पण भरून घेते. आणि ते वाल वगैरे आणलेत ते सुद्धा मी भरून घेते. तर अजून एक तुम्हाला एक सांगायचं होतं की माझ्याकडे अजून एक वस्तू आलेली आहे, तर ती दाखवते तुम्हाला मी. ही आहे ती वस्तू, दिसते का पूर्ण? दिसते. हा कपडे सुकवायचा स्टँड आहे, जो माझ्याकडेचा होता. आणि मी 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कपडे वाळत टाकताना बाहेर दिसली असेल. सो मला हवा होता खूप दिवसापासून. सो आता मी घेतलेला आहे आणि खूप कमी किमतीमध्ये मला मिळालेला आहे हा. कारण आता कसं उन्हाळा चालू आहे म्हणून मी लवकर घेतला पावसाळ्याच्या आधी. कारण कसं उन्हाळ्यामध्ये कपडे सुकतात बाहेर आणि पावसाळ्यामध्ये माझा खूप प्रॉब्लेम होतो कपडे सुकवायचा. त्याच्यामुळे म्हटलं मला हवं आहे. आणि पावसाळ्यामध्ये जर घ्यायला गेलो असतो ना, तर याची प्राईस वाढली असती, म्हणून मी आत्ताच घेऊन ठेवलं आहे हा. तर बघू शकता हा मी घेतला आहे मेशोवरून. तर याची लिंक मी ज्यांना पाहिजे असेल त्यांना मी त्यांच्यासाठी लिंक देईनच मी, तर त्यांनी तिथून घेऊ शकता. बघू शकताय हे 3 टायरचं आहे. 1, 2 आणि हा तिसरा. सो 3 टायरचा आहे आणि दोन्ही साईडून आहे, पाठीमागे सुद्धा आहे. आणि क्वालिटी सुद्धा छान आहे, एवढी हे नाही आहे काय का, म्हणजे हे जे रॉड वगैरे आहेत ना स्टीलचे आहेत, मस्त आहेत, क्वालिटी सुद्धा छान आहे. सो ज्यांना घ्यायची असेल तर मी लिंक देते. आणि जर घ्यायचा असेल तर आत्ताच घ्या, कारण आता याची प्राईस कमी आहे. पावसाळ्यात जर घ्यायला जाणार तर याची प्राईस वाढणार, 1500 पर्यंत येतो हा.
कारण मला हा 1000 रुपयावर 999मध्ये भेटला आहे. सो याची लिंक मी देते, कारण त्या दिवशी ऑफर चालू होती, तर त्याची 999मध्ये मला भेटला आहे हा. सो आता कपड्यांचा टेन्शन माझा गेलेला आहे पावसाळ्यातला, कारण पावसाळ्यात माझं खूपच टेन्शन होत होता मला कपडे वाळत घालायला. कारण बाहेर बाहेर तर वाळत घालू शकत नाही आणि फॅनवर वाळत नव्हते कपडे. म्हटलं मला हा पाहिजेच होता, तर आता ॲक्च्युली घेतलेला आहे मी. सो बघू शकता किती छान आहे. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.